सर्वप्रथम आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आजचे जे संचालन करता आहेत ब्रह्मचारी पद्मसेन आणि त्यांनी प्रदीर्घ असा माझा परिचय करून दिलेला आहे. मुळे मी घडीकडे बघत होतो की आता मला वेळ मिळतो का, कारण परिचय खूप लांबच चाललेला होता. अर्थात त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. मला त्यांनी पाहिलेलं आहे, मला जाणलेलं आहे, मला समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्याविषयी ते खूप काही बोलू शकतात. दुसरा एक आनंद होतो आहे की आज दोन्ही केंद्राचे सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत, त्याचाही मला आनंद होत आहे. आज आपण हा जो दिवस साजरा करतो आहोत 7 एप्रिल 1967 भंतेंनी या संघाची स्थापना केली, तो दिवस आपण आज साजरा करतो. खरं म्हणजे हा दिवस जो आहे 7 एप्रिल 1968 मानला जातो. तसा 1 वर्षापूर्वीच त्यांनी संघ स्थापन केलेला होता 67 साली. परंतु जेव्हा ब्रह्मचारी निर्माण होतात तेव्हा खऱ्या अर्थानं संघाची निर्मिती होत असते. आणि म्हणून संघाची निर्मिती ही 68 साली झालेली आहे आणि तो दिवस आहे 7 एप्रिल 1968, ज्या दिवशी 12 लोक धर्मचारिणी झालेले आहेत. त्यामधले 3 लोक अजूनही जिवंत आहेत. 1968 ज्यांची दीक्षा झालेली आहे त्याच्यापैकी काही अजूनही जिवंत आहेत. न्यूझीलंड मध्ये आहेत, इंग्लंड मध्ये आहेत ते. आणि त्यांनी हा संघ अगदी सुरुवातीपासून पाहिलेला. परंतु ह्या संघाची स्थापना कशी झाली, सुरुवात कशी झाली आणि भंतेंचं विजन काय होतं, भंतेंचा दृष्टिकोन काय होता हा संघ निर्माण करण्यासाठीचा, तर तो आज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. भंते म्हणतात की हा संघ जो आहे तो नवसमाजाचा केंद्रबिंदू आहे. नवसमाज आपल्याला घडवायचा आहे आणि त्या नवसमाजाचा केंद्रबिंदू कोणता असेल, या नवसमाजाची जडणघडण करण्यासाठी जर कोणता संघ कार्यरत असेल किंवा कार्य करू शकत असेल तर तो आहे त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण, किंवा आज आपण त्याला त्रिरत्न बौद्ध महासंघ असं म्हणतो. आणि म्हणून आपल्याला हा इतिहास थोडासा आज बघायचा आहे की हा संघ निर्माण झाला कसा. त्रिरत्न बौद्ध महासंघ हा प्रामुख्यानं बुद्ध धर्मामध्ये ज्याला अनन्य साधारण महत्व आहे अशा दानावर तो स्थापित झालेला. दानातून या संघाची निर्मिती झालेली आहे आणि बुद्ध धर्मामध्ये दानाला अतिशय महत्व आहे. आणि सर्वात उत्तमातली उत्तम गोष्ट जर कोणती असेल, कोणाला भेट द्यायची असेल किंवा कोणाला काही द्यायचं असेल तर ते म्हणजे तुम्ही दान दिलं पाहिजे. दानाशिवाय
खरं म्हणजे बुद्ध धर्माची सुरुवातच होऊ शकत नाही. तुम्ही पारमिता घेतलं तरी दान पारमितेपासूनच सुरुवात, जी बोधिसत्व निर्माण करते. 10 पारमिता जर पूर्ण केल्या तर एक बोधिसत्व निर्माण होतो असं म्हणतो आपण. तर त्याची सुरुवात देखील दानापासूनच होत असते. आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघ, त्रैलोक्य बौद्ध महासंघ किंवा फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर, ही सगळी जी जुनी नावं आहेत, तर त्याची स्थापना भंतेंनी का केली, त्याच्या मागची कारणं काय आहेत, तर ते आपण आता बघतो आहोत. आता दान नसेल तर आपली प्रगती जी आहे ती होणार नाही. आता आपण म्हणाल की कोणती प्रगती, तर मी आर्थिक प्रगतीबद्दल बोलत नाही. तर आध्यात्मिक प्रगती जर आपणाला आपली करायची असेल, आध्यात्मिक विकास जर आपणाला आपला करायचा असेल, तर आपली सुरुवात जी आहे ती दानापासून झाली पाहिजे. अर्थात दान वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. अनेक प्रकारचं दान आहे. तुम्ही वेळेचं दान देऊ शकता. तुम्ही तुमची जी शक्ती आहे, तुमचं जे वीर्य आहे त्याचं दान देऊ शकता. तुम्ही पैशांचं दान देऊ शकता. तुम्ही तुमच्या कल्पना ज्या आहेत त्या जेव्हा मांडता ते देखील दानाच्या मध्ये मोडतं. तुम्ही काम करू शकता. काम हे देखील दानाचाच प्रकार आहे. आणि सर्वात महत्वाचं दान जर कुठलं असेल तर स्वतःला हे समर्पित करणं, स्वतःलाच अर्पित करणं, हे फार मोठं दान आहे. अर्थात दान अनेक प्रकारचं अवयवाचं दान आहे वगैरे वगैरे, रक्तदान आहे, हे सगळे अलीकडे अनेक प्रकार दानाचे निर्माण झालेले आहेत. परंतु स्वतःला पूर्णपणे झोकून देणं, स्वतःला पूर्णपणे वाहून घेणं, याच्यापेक्षा मोठं काही दान बुद्ध धर्मामध्ये मानलं जात नाही. तर मग या संघाची सुरुवात कशी झालेली आहे? गुरुजी संघरक्षितजी किंवा भंते संघरक्षितजी याच्याबद्दल सांगत असताना ते म्हणतात की याची सुरुवात मी केलेली आहे, त्या संघाची सुरुवात मी केलेली आहे, परंतु त्याच्या अगोदर मी काय केलेलं आहे आणि मला हा निर्णय का घ्यावा लागला, हा संघ स्थापन करण्याचा निर्णय का घ्यावा लागला, त्याची पार्श्वभूमी सांगत असताना ते म्हणतात की मी 1944 साली भारतामध्ये आले. 1944 ला मी भारतात आलो आणि भारतात काही सहज एक ट्रिप किंवा एन्जॉयमेंट याच्यासाठी मी आलेलो नाही. तर त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्व तरुणांना सक्तीनं सैन्यामध्ये दाखल व्हावं लागत होतं. आणि मला देखील मी 19 वर्षाचा होतो त्यावेळेस, मला देखील सैन्यामध्ये सक्तीनं दाखल करण्यात आलं आणि मला भारत मिळाला. भारतामध्ये माझी पोस्टिंग झाली. तर त्याच्या अगोदर माझा बुद्ध धर्माशी संबंध आलेला होता असं ते म्हणतात. मी 16 वर्षाचा असताना मला 2 सूत्र वाचायला मिळाली आणि त्या सूत्रामधून भंते म्हणतात की मला असं समजलं की मी बौद्धच आहे. मी जरी ख्रिश्चन होतो तरी मी ख्रिश्चन नाहीये, तर मी बौद्धच आहे सुरुवातीपासून, अशी त्यांना जाणीव झाली. आणि ते 2 सूत्र जे आहेत, एक आहे डायमंड सूत्र आणि दुसरं आहे हुइनेन सूत्र. हे महायानामध्ये आपल्याला दोन्ही सूत्र बघायला मिळतात. तर डायमंड सूत्र म्हणजे वज्रछेदिका सूत्र आणि दुसरं आहे जे हुइनेन, जे तिबेटचे गुरु आहेत, 6वे गुरु म्हटलं जातं त्यांना. तर ते गुरु त्यांच्यावर हे सूत्र आहे. तर हे 2 सूत्र त्यांना 16व्या वर्षी वाचायला मिळालेली आहे. ज्यावेळेस बुद्ध धर्माचा गंधही नव्हता
काहीही कोणाला माहिती नव्हतं, तेव्हा ही दोन सूत्र त्यांना जेव्हा वाचायला मिळाली तर त्यावेळेस ते म्हणतात की मला वाटलं की मी बौद्धच आहे, कारण त्या पद्धतीनंच माझं जीवन मी जगतो आहे असं त्यांना त्यावेळेस वाटलेलं आहे. आणि ते म्हणतात की पहिली दृष्टी जी आहे, सम्यक दृष्टी जी म्हणतात, जी झलक म्हणतात, सम्यक दृष्टीची झलक, ती मला पहिल्यांदा 16व्या वर्षी प्राप्त झालेली आहे. हे दोन सूत्र वाचून मला सम्यक दृष्टीचा लाभ झालेला आहे, सम्यक दृष्टीची झलक मला प्राप्त झालेली आहे असं देखील ते म्हणतात. आता रॉयल कोर्स सिग्नल डिपार्टमेंट मध्ये त्यांची बदली झालेली होती. भारतामध्ये आले, ते पहिल्यांदा दिल्लीला आले, मुंबईला आले, नंतर दिल्लीला गेले आणि तब्बल 20 वर्ष ते भारतात राहिलेले आहेत. त्यापैकी 1 वर्ष ते सिंगापूरमध्ये त्यांची बदली झालेली होती, तिथं 1 वर्ष ते राहिलेले आहेत आणि त्या बदलीच्याच कालावधीमध्ये ते श्रीलंकेमध्ये 1 वर्ष राहिलेले आहेत. असे 2 वर्ष ते बाहेर राहिलेले आहेत आणि 18 वर्ष ते भारतामध्ये राहिलेले आहेत. दुसरं महायुद्ध संपलं आणि आता काय करायचं, परत जायला पाहिजे, इंग्लंडला परत जायला पाहिजे. पण त्यांनी असं ठरवलं की मी आता इंग्लंडला परत जाणार नाही. या दरम्यान त्यांनी बुद्ध धर्माचा भरपूर अभ्यास केलेला होता. जरी ते मिलिटरीमध्ये होते, सैन्यामध्ये होते, तरी त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास सोडलेला नाही. श्रीलंकेमध्ये 1 वर्ष त्यांनी बुद्ध धर्माचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. सिंगापूरमध्ये देखील त्यांनी तोच प्रयत्न केलेला आहे. तर या 18 वर्षामध्ये ते 14 वर्ष जे आहेत ते महाबोधी जर्नल जे आहे त्याचे 12 वर्ष ते संपादक राहिलेले आहेत. जे अनागारिक धर्मपाल यांनी जी सुरुवात केलेली आहे महाबोधी पत्रिकेची, त्याचे ते संपादक म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचा महाबोधी सोसायटीशी पण संबंध आलेला होता. ही महाबोधी सोसायटी जी आहे त्याचं मुख्य ऑफिस हे कलकत्त्याला आहे. अगोदर श्रीलंकेला होतं, नंतर त्यांनी ते कलकत्त्याला आणलेलं होतं. तर त्या कलकत्त्यामध्ये यांचं वास्तव्य कलकत्त्यात राहायचं नाही, ते कॅलिम्पॉंगला होते. 14 वर्ष जवळजवळ ते कॅलिम्पॉंगमध्येच राहिलेले आहेत. आणि जर आपण कॅलिम्पॉंग पाहिलं तर थंड हवेचं ठिकाण आहे, उंच 4000 फूट उंचीवर आहे. म्हणजे ढग जे आहे ते तुम्ही ढगातूनच चाललेला आहात असं अतिशय असं वातावरण त्या ठिकाणी असतं. पाऊस आपल्या अंगावरून पडतोय आणि आपण ढगातून चाललेलो आहोत असं वाटतं आपल्याला. अशा ह्या ठिकाणी त्यांनी 14 वर्ष घालवलेली आहेत. त्यांनी 7 वर्ष जे आहेत ते अभ्यासामध्ये पूर्णपणे व्यतीत केलेली आहेत. आणि 7 वर्ष जेव्हा कॅलिम्पॉंगमध्ये होते तर त्यावेळेस त्यांनी सर्व संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे. त्यांना अनेक मित्र भेटलेले आहेत आणि अनेक तिबेटन गुरु देखील भेटलेले आहेत. त्यांना कोणाला जे शरण गमनाचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की त्यांचे 8 गुरु आहेत आणि हे सर्व तिबेटन गुरु आहेत. आणि तिबेटन गुरूंकडून त्यांनी तिथं विद्या संपादन केलेली आहे, त्यांनी साधना घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे एक थेरवादी भिक्षू, वास्तविक ते थेरवादी भिक्षुत्व होते, परंतु त्यांनी तसं असताना सुद्धा हिनयानाचा, महायानाचा आणि वज्रयानाचा हा सर्व अभ्यास त्यांनी थेरवादी भिक्षू असताना सुद्धा तो केलेला आहे. आज आपण पाहतो की थेरवादी भिक्षू म्हटलं की दुसऱ्या कुठल्या संप्रदायाशी त्यांचा काही संबंध येत नाही किंवा ते संबंध ठेवत देखील नाही. आम्हाला काही करायचं नाही, आम्ही हिनयानी आहोत, आम्ही थेरवादी आहोत, आम्हाला महायानाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला वज्रयानाशी काही घेणं देणं नाही असं आपण असे हिनयानाचे भिक्षू म्हणतात. परंतु ते हिनयानामध्येच त्यांची दीक्षा झालेली होती. आपल्याला माहिती आहे की उ चंद्रमणीजी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे 1949 साली श्रावणेर म्हणून. आणि नंतर ते 1 वर्षानंतर त्यांची
भिक्षू म्हणून दीक्षा झालेली आहे 1950ला. तेव्हापासून त्यांचा हा जो शोध आहे वेगवेगळ्या संप्रदायांचा अभ्यास करणं, तो त्यांनी आतापर्यंत म्हणजे त्याच्या शेवटापर्यंत, ते 2018 पर्यंत त्यांनी तो चालूच ठेवलेला होता. तर पहिल्या 7 वर्षामध्ये त्यांनी तो अभ्यास केलेला आहे आणि दुसऱ्या 7 वर्षामध्ये त्यांनी प्रचार प्रसाराला सुरुवात केली आहे. दुसरा 7 वर्षाचा जो अनुभव आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे 1957 पासून ते 64 पर्यंत हा जो कालावधी आहे तर तो बौद्ध लोकांमध्ये त्यांनी घालवलेला आहे. बाबासाहेबांची आणि त्यांची 3 वेळेस भेट झालेली आहे. 1952ला पहिल्यांदा त्यांची भेट मुंबईमध्ये राजगृहामध्ये बाबासाहेबांच्या बरोबर भेट झालेली आहे. आणि 1952ला बाबासाहेबांची भेट होत असताना त्यांना पहिला प्रश्न केलेला होता की तुम्ही भिक्षू आहात, खूप चांगलं काम करताय, परंतु तुम्ही प्रचार प्रसार करत राहा, एका जागी बसू नका, असं पत्र त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे. अगोदर पत्रव्यवहार झालेला होता, नंतर त्यांची भेट झालेली. बाबासाहेबांनी त्यांना सांगितले की आज संध्याकाळी तुम्ही प्रवचन देऊ शकता का? माझा समाज आहे, अजून बौद्ध झालेला नाही, परंतु बुद्ध धर्माबद्दल त्यांना काही सांगता येईल का? तर ते म्हणाले हो, मी सांगू शकतो. आणि 1952ला पहिल्यांदा बाबासाहेबांच्या उपस्थितीत भलते संघर्षितांचं प्रवचन ठेवलेलं होतं वरळी या ठिकाणी. आणि त्यावेळेस भलते बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न काय आहेत त्याबद्दल त्यांनी तिथं विवेचन केलेलं. 1955ला बाबासाहेबांची आणि त्यांची दुसऱ्यांदा भेट झालेली आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेब पूर्णपणे आता बुद्ध धर्माकडे वळणार आहेत, बुद्ध धर्म स्वीकारणार आहेत याची तयारी चाललेली होती. आणि त्यावेळेस यांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले होते की तुम्ही मला दीक्षा देऊ शकता का? पण ते म्हणाले की मी देऊ शकतो, पण मी तरुण आहे, मी पण माझ्यापेक्षा खूप वयस्कर ज्येष्ठ असे भिक्षू आहेत चंद्रमणीजी, त्यांच्याकडून तुम्ही दीक्षा घेतली तर फार चांगलं होईल. आणि मग दीक्षा कशी घ्यायची याचं मला लिहून पाठवा की दीक्षेचा जो कार्यक्रम असतो तो कसा असतो. तर भंतेंनी पुण्याला येऊन त्यांना दीक्षेचा कार्यक्रम कसा असतो हे लिहून पाठवलेलं. आणि नंतर 1956 साली बाबासाहेबांची त्यांची 3री भेट झालेली आहे. आणि बाबासाहेबांचं निधन अगदी 2 आठवड्यानंतर झालेलं आहे, 2 ते 3 आठवड्यानंतर. तर बाबासाहेबांचा आणि त्यांचा संबंध आल्यामुळे 1957 सालापासून बाबासाहेबांचं जे कार्य आहे, कारण बाबासाहेब जेव्हा वारले त्यावेळेस भलते संघर्षित हे नागपूरमध्ये होते, त्याच्या आदल्या दिवशी ते मुंबईमध्ये होते आणि मुंबईवरून ते दिल्लीला चाललेले होते आणि नागपूरला त्यांनी मुक्काम केलेला होता. 1956चा तो दिवस होता. सकाळी ते नागपूरला उतरलेले होते आणि काही वेळातच त्यांना बातमी आलेली होती की बाबासाहेबांचं निधन झालेलं आहे. A.R. कुलकर्णी जे भंतेंचं ट्रान्सलेशन करायचे ते ब्राह्मण होते, परंतु ते बुद्धिस्ट झालेले आहेत. बाबासाहेबांच्या त्या धर्मांतराच्या कार्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ते बुद्धिस्ट झालेले होते. तर त्यांच्या घरी ते थांबत होते नागपूरला. आणि लोक आले, रडायला लागले की बाबासाहेबांचं निधन झालेलं आहे. आणि मग त्या रात्री कस्तुरचंद पार्क या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सगळे लोक शोकस्फूल झालेले होते आणि सगळे जे लीडर्स होते, सगळे जे काही लोक होते ते त्या ठिकाणी कस्तुरचंद पार्क या ठिकाणी जमले होते. संध्याकाळी काहीही व्यवस्था नव्हती. एक रिक्षा, सायकल रिक्षा जी आहे ती तिथं ठेवलेली होती आणि एक माईक होता. त्या सायकल रिक्षावर उभा राहून सगळे लोक शोक व्यक्त करत होते, परंतु त्यांना बोलताच येत नव्हतं. सगळे उभा राहायचे आणि रडायचे. त्यांना बोलणं अशक्य झालेलं होतं. आणि शेवटी म्हणते संघर्षित रिक्षावर उभे राहिले आणि ते म्हणाले की ही वेळ जी आहे ती आपल्यातून बाबासाहेब गेलेले नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. बाबासाहेब आपल्यामध्येच आहेत. जर आपण बाबासाहेबांचं उर्वरित काम हे आपण चालू ठेवलं तर बाबासाहेब आपल्यात जिवंत आहेत.
ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सर्व लोकांना एक प्रकारचं सांत्वन दिलेलं होतं, एक प्रकारचा दिलासा दिलेला होता की बाबासाहेब जरी गेले तरी बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते आपण पुढं नेऊन बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं आपण त्यांची आठवण ठेवू शकतो, त्यांचं स्मरण करू शकतो. तर अशा रीतीनं त्यांनी बाबासाहेबांबरोबर काम केलेलं आहे. बाबासाहेबांवर काम केलेलं नाही तर बाबासाहेबांच्या नंतर 57 पासून 64 पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याचे आपले काही धर्मचारी साक्षीदार आहेत. ते पुण्याला हिवाळ्यामध्ये यायचे, 4 महिने पुण्यामध्ये आणि अहमदाबादमध्ये राहायचे, अनेक प्रवचन द्यायचे, अनेक कोर्सेस घ्यायचे. 1962 साली एक कोर्स घेतलेला होता त्यांनी 4 महिन्याचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी महायान काय आहे आणि अवलोकितेश्वर जे आहे त्या संदर्भात त्यांनी तो अभ्यास घेतलेला होता. 4 महिन्याचा कोर्स घेतला होता आणि त्या कोर्स नंतर त्यांनी सर्टिफिकेट्स इश्यू केलेले होते, सर्टिफिकेट दिलेले होते. देवरोड मध्ये एक धम्ममित्र होते आणि त्यांनी मला त्यांचं सर्टिफिकेट दाखवलेलं होतं की भंतेने आमचा 1962 साली एक 4 महिन्याचा कोर्स घेतलेला होता. आठवड्याला एकदा तो अभ्यास व्हायचा आणि त्या 4 महिन्याच्या कोर्स नंतर आम्हाला हे सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि ते सर्टिफिकेट त्यांनी मला दाखवलेलं होतं. आणि त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळालेली होती. पुण्यातले लोक पूर्णपणे भंतेंना जाणत होते. भंते या बौद्धांबरोबरच काम करत होते आणि असं म्हणतात की जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांना 1957 पासून 64 पर्यंत भंतेंनी स्वतः दिशा दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांचा जो उर्वरित त्यांचा जो म्हणजे त्यांचं जे कार्य होतं, बाबासाहेबांचं जे कार्य होतं ते पुढे नेण्याचं काम भंते संघर्षितांनी केलेलं आहे. आणि म्हणून भंते संघर्षित म्हणतात की हा संघ जो आहे तो बाबासाहेबांचं उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी मी स्थापन केलेलं आहे. दुसरं तिसरं काही कारण नाहीये. तर बाबासाहेबांचं अधुरं कार्य पूर्ण करण्यासाठी हा संघ मी स्थापन केलेला आहे. अर्थात या संघाची स्थापना जेव्हा झाली तर त्याचं एक वेगळं आपलं असं कारण निर्माण झालेलं होतं. पण त्यांनी असं कधी ठरवलं नव्हतं की मी इंग्लंडला परत जाईल. कारण 20 वर्ष झालं ते भारतामध्येच होते आणि त्यांनी असं ठरवलेलं होतं की मी आता भारतामध्येच राहणार आहे आणि भारतामध्ये राहूनच माझं पूर्ण कार्य करत राहणार आहे आणि मी भारतामध्येच वागणार आहे असं त्यांनी ठरवलेलं होतं. परंतु एक त्यांना इंग्लंडमधून त्यांच्या मित्राचं एक पत्र आलं 1964 ला. 1963-64 ला त्यांना एक पत्र आलं आणि त्यांनी त्या पत्रामध्ये असं नमूद केलं त्या मित्रांनी की तुम्ही इंग्लंडला येऊ शकता का, कारण या ठिकाणी आहेत बौद्ध संघ आहेत पण त्याच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेला आहे, त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. ते एकमेकांचा आदर करत नाहीत, एकमेकांचा सत्कार करत नाहीत, एकमेकांशी बोलत देखील नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. तर तुम्ही इंग्लंडला येऊ शकता का. तर भंतेंनी याच्यावर सखोल विचार केलेला होता की मला इंग्लंडला परत जायचं आहे. तर त्यांच्या मित्रांशी त्यांनी विचार विनिमय केलेला होता, त्यांच्या गुरुशी, कारण कॅलिम्पॉंग मध्ये त्यांचे ते बरेचसे गुरु त्यांना भेटत होते, त्यांच्याशी त्यांनी तो विचार विनिमय केलेला होता आणि सर्वांचा विचार घेऊन ते इंग्लंडला परत इंग्लंडला गेलेले होते. 1964 साली ते इंग्लंडला गेलेले आहे. 1964 ला इंग्लंडला गेल्यानंतर त्यांचा मुक्काम जो आहे तो हॅम्पस्टीड विहार या ठिकाणी होता. तर त्या विहारामध्ये मग ते पूजा घेऊ लागले, ध्यान घेऊ लागले, प्रवचन देऊ लागले, अभ्यास घेऊ लागले लोकांचा आणि त्यांनी एकमेकांचे जे संबंध बिघडले होते ते संबंध सुधारण्याचा त्यांनी पाठोपाठ प्रयत्न केलेला आहे. तर तो प्रयत्न त्यांचा चालू होता आणि 1964 सालापासून 1966 सालापर्यंत
ते त्या ठिकाणी होते, इंग्लंडमध्ये होते आणि अनेक त्यांचा मित्र परिवार त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला इंग्लंडमध्येच राहायचं आहे, तर एकदा परत जायचं आपण आणि आपले जुने भारतातले मित्र आहेत त्यांना आपण भेटायचं आणि सगळ्यांची भेट घेऊन आता इंग्लंडला परत यायचं आहे आणि इथंच आपल्याला काम करायचं आहे असं त्यांनी ठरवलेलं. मग ते 1966 साली भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर ते जुन्या लोकांच्या भेटी घेऊ लागले आणि 1 महिना झाला होता आणि त्यावेळेस ते कलकत्त्यामध्ये होते. कलकत्त्यामध्ये त्यांच्या बरोबर एक त्यांचा मित्र होता आणि 1 महिना झाला आणि त्यांना इंग्लंडवरून एक पत्र आलं. इंग्लंडवरून एक पत्र आलं की आता आम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्ही आता लंडनला परत यायचं नाही. तुम्ही आता लंडनला परत यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही लिहून द्या आम्हाला की मी आता लंडनला परत येणार नाही, असं लिहून पण द्या. ते पत्र त्यांनी त्यांच्या मित्राला दाखवलं. कलकत्त्यामध्ये दोघे होते, ते कालिंपोंगला जाणार होते. तो मित्र त्या मित्राला विचारले की या पत्राचा अर्थ काय, तुला कळला का? म्हणे आम्हाला काही कळलं नाही पत्राचा अर्थ. ते म्हणतात येऊ नका. तर ते म्हणाले की या पत्राचा अर्थ असा आहे की आता मी नवा संघ स्थापन केला. याचा गर्भित अर्थ असा आहे की मी आता नवा संघ स्थापन केला पाहिजे. आणि पण ते म्हणाले की खूप छान झालं, त्यांनी मला लिहिलं की तुम्ही आता येऊ नका इंग्लंडला. तर 1966 ला नंतर ते काही दिवस इथं काही मित्रांच्या भेटी घेत असताना पुन्हा एक पत्र आलं त्या तिकडून की तुम्ही जर इकडं आलात तर तुमचा खून केला जाईल. ते म्हणले अरे वा, हे तर खूपच चांगले, मला इथंच मारायचं होतं, पण आता ते म्हणाले की तुमचा खून केला जाईल तर तिथं मिळेल बरोबर. आणि मग त्यांनी पक्क ठरवलं की आता मी लंडनला परत जाणार. आणि मग ते 66 ला परत गेले. परत गेल्यानंतर कोणी आलं नाही त्यांना खून करायला, जवळ स्टॅबिंग करायला, चाकू बिकून कोणीच आलं नाही. प्रश्न असा होता की आता तर ते हंसफीज विहार बंद झालेलं आहे, तिथं यायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता कुठं राहायचं, कुठं खायचं, पैसे नाहीत, काही नाही. आणि आपल्या भारतासारखी परिस्थिती नाही तिथं की भिक्षू आहे आणि भिक्षा पात्र घेतलं आणि घरोघरी गेले आणि भीक मागितलं, भिक्षा मागितली तर लोक देतील, कारण तिथले घर म्हणजे बंद घर, तिथं किती खोटं तुम्ही कोणी जात आणि त्यांना हे भिक्षा पात्र घेतलेला माणूस म्हणजे विचित्रच दिसणार. अशी अवस्था त्याला काय करायचं. तर त्यांचे काही मित्र होते त्या ठिकाणी, त्या मित्रांबरोबर ते राहिले आणि मित्रांबरोबर राहून मग त्यांनी असं ठरवलं की आता मार्च मध्ये ते परत गेले. मार्च मध्ये 1967 ला परत गेले ते. आणि मग एप्रिल मध्येच त्यांनी ह्या संघाची स्थापना केली. आणि हे संघाची स्थापना कशी झाली ते पद्मसेन यांनी सांगितलेलंच आहे की ते एक तळघरातले रूम होते, त्या रूम मध्ये त्यांनी तळघरातले जे त्या खोल्या होत्या तिथं त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. आणि ती 1967 साली. फक्त त्यांच्या जवळ काही मित्र होते, 2-3 डझन मित्र असं म्हणतात, म्हणजे 25-30 मित्र असतील, त्यांच्या बरोबर त्यांनी त्या कार्याला सुरुवात केली. 1 वर्ष त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली. 1967-68 पासूनच प्रवचनांना सुरुवात झालेली आहे. ते आठवड्याला हॉल भाड्याने घेत असत आणि तिथं प्रवचन देत असत. आजही ती प्रवचन उपलब्ध आहेत, ज्यांना कोणाला ऐकायचे असतील तर ते ऐकू शकतात.
तर अशा रीतीनं एप्रिल 1967 साली या संघाची स्थापना झालेली आहे. अर्थात 67 साली जरी स्थापना झाली तर ह्या मित्रांबरोबर त्यांनी 1 वर्ष घालवून 7 एप्रिल 1968 ला, जसं मी मगाशी सांगितलं तसं 12 लोकांना त्यांनी धर्मचारीची दीक्षा देऊन या संघाची खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे. म्हणून आपण हा संघ दिन जो आहे तो ज्या दिवशी धर्मचारींची दीक्षा झाली तो दिवस आपण खऱ्या अर्थानं साजरा करतो. आता भंतेंनी या संघाची स्थापना केली तर त्याच्या अगोदर अनेक संघ त्या ठिकाणी होते. प्रामुख्याने 2 संघ जे होते ज्यांचं बनत नव्हतं एकमेकांशी ते सुद्धा त्या ठिकाणी होते. परंतु त्या संघाची स्थापना कशी झालेली, त्या संघाची स्थापना जी आहे त्याला ऑर्गनायझेशन्स म्हणत असत आणि आपल्या संघाला ऑर्गनायझेशन म्हटलं जात नाही, संघटना म्हटलं जात नाही, तर ही एक चळवळ आहे. तर ह्या चळवळ आणि संघटना त्याच्यामधला तो फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. संघटनेमध्ये कसं असतं की पावती फाडून तुम्ही मेंबर झाला पाहिजे, मेंबरशिप वाढवली जाते, त्याच्या रिसीट असतात, रिसीट फाडले की तुम्ही सभासद झाला. मग तुमचं काम काय असतं, बाकी काही करायचं नसतं, सभासद होऊन सांगायचं की मी अमुक अमुक संघटनेचा सभासद आहे. हीच गोष्ट म्हणतात की महाबोधी सोसायटीची सुद्धा हीच अवस्था आहे, ती सुद्धा संघटनाच आहे. कारण त्या ठिकाणी सुद्धा पावती फाडून मेंबर व्हावं लागतं. आणि भंतेंनी 1952 साली जेव्हा बाबासाहेबांची भेट घेतली होती तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना पहिला प्रश्न हाच केला होता की तुम्ही महाबोधी सोसायटीमध्ये आहात, परंतु त्या महाबोधी सोसायटीचा जो अध्यक्ष आहे तो ब्राह्मण कसा? श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यावेळेस अध्यक्ष होते महाबोधी सोसायटी. ते म्हणाले की तुम्ही ब्राह्मणाला कसं काय अध्यक्ष केलं? तर ते म्हणजे मी सोसायटीचा मेंबर नाहीये, मी काय पावती बिवती फाडलेली नाही, मी फक्त संपादक आहे त्यांच्या त्या पत्रिकेवर. परंतु हा प्रश्न त्यांच्याही मनाला लागलेला होता की खरंच एवढं महाबोधी सोसायटी, एवढी मोठी सोसायटी आणि त्यांचा अध्यक्ष हा श्यामाप्रसाद मुखर्जी ब्राह्मण आहे. मग ते जेव्हा कॅलिफॉर्नियाला परत गेले, कलकत्त्याला परत गेले, तेव्हा त्यांनी हालचाली सुरू केली की हा अध्यक्ष बदलला पाहिजे. आणि तो अध्यक्ष बदलल्यानंतर आणि सिक्कीमचा जो राजा आहे त्याला अध्यक्ष करण्यात आलेलं होतं. म्हणजे भंतेंनी ती हातात गेल्यापासून सुरुवात केली. त्यांना खटकलंय की खरंच भारतीय या महाबोधी सोसायटीचा अध्यक्ष ब्राह्मण कसा आहे. जे जनसंघ म्हणतो श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे हे त्याचे संस्थापक आहेत. 1900 तो इतिहास वेगळाच आहे तो, तर त्याच्यामध्ये मला जायचं नाहीये. तर दुसरी एक गोष्ट या संघटनेमध्ये असते की संघटनेचे सभासद होतात, परंतु ते बौद्ध नसतात, नावालाच बौद्ध असतात, परंतु बुद्ध धर्माबद्दल काहीही माहिती नसतं. फक्त त्यांना सभासद होऊन मोठे पद जी आहेत ती स्वीकारायची असतात. आणि अशा रीतीनं त्या इंग्लंडच्या त्या संस्थांमध्ये सुद्धा ते पद स्वीकारण्यासाठी म्हणून ते सभासद झालेले होते. आणि ह्या महाबोधी पत्रिकेमध्ये, महाबोधी सोसायटीमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं की त्यांची संख्या वाढली, सभासद ब्राह्मणांचे जास्त झाले, तर ब्राह्मणांचा अध्यक्ष निवडून आला. अशा रीतीनं ही संघटना स्थापन झाली होती. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, त्यांनी म्हटलंय की हे ब्राह्मण जरी हे ख्रिश्चन आहे, ते जरी त्या संघटनेचे पदाधिकारी असले तरी ते मात्र शीलाचं आचरण करत नव्हते. विशेषतः मांसाहार त्यांचा जोरात चालू, मांसाहार काही त्यांनी सोडलेला नव्हता, कारण त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं, शीलाचरणाशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. आणि म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की आपला संघ आपण जो निर्माण केलेला आहे तर तो मांसाहार विहित असला पाहिजे.
मांसाहार रहित असला पाहिजे. मांसाहार कोणीही करता कामा नये. कारण पहिलं शीलच आपण त्या ठिकाणी त्याचा भंग करतो, तर मग तुम्ही शीलाचं आचरण कुठं करणार? पहिलं शील तुमच्यानं पालन होत नाही तर बाकीच्या शीलांचा प्रश्न तर दूरच राहिलेला आहे. आणि म्हणून भंतेंनी हा जो संघ स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये इथं काही बळजबरी केली जात नाही की तुम्ही मांसाहार सोडा म्हणून, परंतु इथं शिकवणच अशी दिली जाते की हळूहळू तुमचा मांसाहार जो आहे तो सुटून जातो. तुमच्याच लक्षात यायला लागतं की मी शील पानाती पाता काय म्हणतोय आणि इकडे मांसाहार काय करतोय, हे प्राण्यांची हिंसा काय करतोय हे तुमच्याच लक्षात येतं आणि तुम्ही मांसाहार आपोआप सोडता. तुम्हाला बळजबरी केली जात नाही की तुम्ही मांसाहार सोडा. परंतु जेव्हा आचरणशील माणूस बनत असतो तेव्हा तो आपोआपच सगळ्या गोष्टी करायला लागत असतो. आणि भंतेंनी हा जो संघ स्थापन केला ज्याला फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर असं त्यांनी पहिल्यांदा नाव दिलं आणि भारतामध्ये जेव्हा त्याची सुरुवात झाली त्याला त्यांनी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण असं नाव दिलं. या फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डरचं जवळजवळ त्यांनी भाषांतर केलेलं होतं. म्हणजे सहाय्यक जे आहेत ते याच्यामध्ये सर्वजण आहेत, सहाय्यक आहेत. त्यावेळेस सगळे सहाय्यकच होते. सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेस सगळे सहाय्यकच होते. नंतर मित्र झाले, नंतर धर्मचारी झाले. परंतु हा सर्व सहाय्यक गणांचा हा संघ आहे अशा प्रकारची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळेस खूप आपल्याला सर्वांना त्याची माहिती आहे. आपण जाणतात की जेव्हा त्रैलोक्य बौद्ध महासंघ नाव ठेवलं होतं त्यावेळेस भरपूर विरोध झालेला होता. हे त्रैलोक्य कुठून आणले? हे त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग नरक पाताळ इकडे कुठून आणले? तर खूप सांगावं लागलं, खूप समजवावं लागलं की हे त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग नरक पाताळ नाही, तर ह्या विकासाच्या अवस्था आहेत. एक अविकसित अवस्था आहे, एक विकसनशील अवस्था आहे आणि एक विकसित अवस्था आहे. अशा ह्या 3 अवस्था आहेत. किंवा कामलोक, रूपलोक आणि अरूप लोक. जरा शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं असलं तर हे 3 लोक आहेत आणि ह्या 3 लोकांना त्रैलोक्य असं म्हणतात. असं अनेक वेळेस सांगावं लागलं. आणि नंतर मग ते निवडत गेले की हे त्रैलोक्याचा अर्थ काही स्वर्ग नरक पाताळ नाही, तर हे लोक म्हणजे या वेगवेगळ्या अवस्था आहेत, मानसिक अवस्था आहेत. ह्या तुम्ही जसजशी प्रगती कराल तसतशा त्या तुमच्या मानसिक अवस्था उंचावत असतात. अशा अर्थाने तो त्रैलोक्य शब्द आहे. परंतु भंतेंना नंतर असं वाटलं की ह्या त्रैलोक्य बौद्ध महासंघ भारतामध्ये नाव आहे, फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर हे इंग्लंडमध्ये नाव आहे. वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर म्हणलं तर चीन मधले आपले काही धम्ममित्र आहेत, जपान मधले काही धम्ममित्र आहेत. ते म्हणले की आम्ही काही वेस्टर्न नाही, आम्ही काही पश्चिमेकडचे लोक नाही, आम्ही पूर्वेकडचे लोक आहोत. आम्ही वेस्टर्न लावत नाही. तुम्ही फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर म्हणता, पश्चिमेकडचा हा संघ म्हणता, आम्ही पश्चिमेकडचे नाही, आम्ही पूर्वेकडचे आहोत. आणि हा प्रश्न निर्माण व्हायला लागले. पूर्वेकडचे लोक सगळे बुद्धिस्ट होऊ लागले, संघामध्ये येऊ लागले. तर भारतामधल्या लोकांनी अनेक धर्मचार्यांनी त्यांना पत्र लिहिलं की हे त्रैलोक्य सोडून द्या, फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट सोडून द्या, नवीन काहीतरी नाव द्या याला की जे सर्व व्यापी असेल, सर्वांना मान्य असेल असं काही नाव द्या. भंतेंनी सर्वांना सांगितले की तुम्ही सुचवा काय नाव द्या. त्यावेळेस सगळे जगामध्ये धर्मचारींसमोर हा प्रश्न पडला, नाव द्यायचंय, काही नाव देऊ लागले. त्याच्यामध्ये काही एकमत होतच नव्हतं. आणि मग भंतेंनी ठरवलं की आता जाऊ दे, हे सगळं काही तुमचं काही एकमत होत नाही, मीच नाव देतो त्याला. आणि ते नाव त्याने दिलं त्रिरत्न. त्रिरत्न की जे हा संघ जो आहे तो त्रिरत्नाला बांधील आहे. बुद्ध धर्म संघ हे 3 रत्न आहे, त्या 3 रत्नाला बांधील असा हा संघ आहे. म्हणून या संघाचं नाव आता सगळ्या जगामध्ये त्रिरत्न झालेलं आहे. त्रिरत्न बुद्धिस्ट कम्युनिटी इंग्लिश मध्ये म्हटलं जातं आणि आपल्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ असं म्हटलं जातं. तर आता हा झाला पश्चिमेकडचा इतिहास. भारतातला इतिहास सुद्धा थोडासा बघू आपण की भारतात कशी सुरुवात झाली. या संघाची सुरुवात जसं पद्मसेननी सांगितलं की अहिल्याश्रम मध्ये याची सुरुवात झालेली आहे. 1978 सालीच या संघाची सुरुवात झालेली आहे.
पण आपण जसं म्हणतो की जोपर्यंत धर्मचारी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं संघाची निर्मिती होत नाही, आणि म्हणून धर्मचारी 79 साली झाले म्हणून संघाची स्थापना 79 साली झाली असं म्हटलं जातं. तर 78 साली लोकमित्र, पद्मवज्र आणि कुलरत्न हे भारतामध्ये आले, आणि पुण्यामध्ये आले ते कारण पुण्यामध्ये भंतेंचे जुने मित्र होते, आणि लोकमित्रांना भंतेंनी सांगितलं होतं की तू माझ्या जुन्या मित्रांकडे जा, त्यांची भेट घे, तुला सगळे मदत करतील, आणि मग तुझे क्लासेस, तुझे प्रवचन, तुझे सगळे प्रोग्राम जे आहे ते आयोजित करतील, तर या मित्रांची तू भेट घे. आणि मग हे सर्व जे जुने मित्र होते भंतेंचे ते माझ्या बरोबर त्यांची दीक्षा झालेली आहे, ते सगळे धर्मचारी झालेले आहेत, आणि पहिले 2 धर्मचारी झाले भारतामध्ये. सिंहगडमध्ये त्यांची दीक्षा झालेली आहे, सिंहगड किल्ल्यावर, आणि माझ्या बरोबर 8 लोक आहेत, त्यांची सुद्धा दीक्षा सिंहगड किल्ल्यावर झालेली आहे. आणि अशा रीतीनं इथंही अजून एक धर्मचारीची दीक्षा झालेली आहे गुजरातमध्ये. म्हणजे 79 साली सुद्धा 12 लोकांची दीक्षा झालेली आहे. 1968 साली सुद्धा 12 लोकांची दीक्षा झालेली होती, आणि 1979 साली देखील 12 लोकांची दीक्षा होऊन हा संघ स्थापन झालेला आहे. आणि आपण त्याला 79 ला स्थापन झालेला असा संघ म्हणतो. तर तो संघ भंते 79 ला भारतामध्ये आले, आणि त्यांनी 2 ऑर्डिनेशन शिबिरं घेतली, आणि त्या 2 शिबिरांमध्ये हे 12 धर्मचारी झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक गुजरातमध्ये झालेला आहे 10 जूनला. तर अशा रीतीनं या भारतामध्ये याची सुरुवात झालेली आहे. तिथं जसं तळघरामध्ये सुरुवात झालेली आहे तशीच भारतामध्ये एका गॅरेजमध्ये याची सुरुवात झालेली. एक ख्रिश्चन बाई आहे, तर त्या ख्रिश्चन बाईच्या एका गॅरेजमध्ये ती कार ठेवत होती आपली. त्या कारमध्ये 12x15चं ते शेड असेल, गॅरेज असेल, त्या कार शेडमध्ये ती महिला रीटा हाऊस ज्याला म्हणतात, रीटा त्या महिलेचं नाव होतं. तर ती तिथं कार ठेवायची, आणि रविवारी ती चर्चला जायची. रविवारी ती चर्चला निघाली की इकडं आपल्या क्लासची सुरुवात व्हायची. तिथं शतरंजी अंतरली जायची, कार बाहेर काढायची, झाडून काढायचं, आणि मग तिथं शतरंजी अंतरून छोटंसं श्राईन करून, श्राईन कसं करायचं हे माहीत नव्हतं मलाही नव्हतं, कोणालाच माहिती नव्हतं. तर तिथं एक धर्ममित्र झाल्यानंतर त्यांच्या घरी एक मूर्ती होती, एवढीच होती, म्हणजे 9 इंची असेल, आणि धुरानं कळकटून गेली होती, काळी झालेली होती मूर्ती. आता त्यावेळेस मूर्त्या पण भेटायच्या नाही, मूर्ती भेटली म्हणजे खूप फार मोठं काम झालं त्यावेळेस. तर त्यांच्याकडे ती मूर्ती भेटली, मूर्ती ठेवली. आता मूर्ती पूजास्थान काय माहिती नव्हतं, कसं करायचं काय नाही, कापड ठेवलं एक, आणि त्याच्यावर ठेवली मूर्ती. मग आता मेणबत्ती अगरबत्ती हे कुठं टाकायचं हे आपल्याला माहित नव्हतं. मग काय केलं की एक बटाटा आणायचा, आणि बटाट्यामध्ये हे उदबत्ती खुपसून टाकायची, झाला उदबत्तीचं स्टँड झालं. आणि काडी पेटीवर मेणबत्त्या लावायच्या, काडी पेटी स्टँड झालं ते. तर अशा प्रकारे ही आमची क्लासची सुरुवात झालेली आहे. ती पण त्या गॅरेजमध्ये झालेली आहे. रीटा हाऊस, त्या रीटाबाईनं जर दिलं नसतं तर भारतात काम सुरू झालं नसतं. तर सुरुवात तिथून झालेली आहे. नंतर अनेक जणांनी जागा दिलेल्या आहेत, राहायला जागा दिलेली आहे, सर्व काही व्यवस्था नंतर केलेली आहे, परंतु सुरुवातीचे दिवस जे आहेत ते असेच काढलेले आहेत. असं उशा विषा त्यावेळेस नव्हतं ना काही. सतरंजी आणसाठी म्हणजे फार मोठं झालं काम. सतरंजीवर बसायचे, आता काय एवढीच खोली होती ती, म्हणजे गॅरेज एवढंच असेल ना, आणि सगळे जण मग काय करायचे, भिंतीला टेकून बसायचे, म्हातारे लोक. आता आम्ही त्याला ठरवून होतो त्यावेळेस, सगळे म्हातारे भिंतीला टेकून बसायचे, आणि आम्हाला मध्ये बसा म्हणायचे. आम्ही पिंपरीहून यायचो, लवकर यायचो, आणि भिंतीला टेकून बसायचो. ते आले, नंतर आले की तुम्हाला काय झालं रे, त्याला उठा इकडे मध्ये बसा. आम्हाला मध्ये बसवायचे, ते भिंतीला टेकून बसायचे. बाकी उशी नव्हती, काही नव्हती. अशा अवस्थेमध्ये हे आमचे क्लासेस सुरू झालेले आहेत. परंतु
सगळी माणसं जी आहेत त्यावेळी सापडलेली होती. प्रवचन खूप वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, प्रवचन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये एक एक दिवसाची शिबिर सारखे चालू होती. आणि मी पिंपरीतून पुण्यामध्ये कामाला यायचो आणि संध्याकाळी 11:30ला मी पिंपरीला परत जायचो. सकाळी 8:30ला निघायचो ते 11:30 रात्री मी घरी परत जायचो. ऑफिस संपलं की कुठेतरी प्रवचन असायचं, त्या प्रवचनाच्या जागी जायचं. मग ते झालं की चहा पान व्हायचं मित्रांचं, त्याच्यामध्ये वेळ जायचा आणि नंतर मग 11:30ची शेवटची लोकल पकडायची आणि पिंपरीला जायचं. हा माझा जो प्रवास होता तो अशाच प्रकारचा चाललेला होता. 8:30 ते 11:30 अशा प्रकारे पूर्ण ऑफिस आणि काम. आणि माझ्यासारखे अनेक लोक होते की जे काम करून या पद्धतीनं ते या संघ कार्याला धर्मप्रचार आणि प्रसाराला मदत करायचे. आणि लोकमित्रांनी मग अनेक शिबिरे घेतली आणि अनेक शिबिरातून अनेक लोक निर्माण झाले आणि अशा रीतीनं हा संघ जो आहे तो पुण्यामध्ये म्हणजे भारतामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे 1979 साली म्हणतो आपण त्याला. तर भलते म्हणतात की हा जो संघ स्थापन केलेला आहे तर तो मी काही पावती फाडून काही निर्माण केलेलं नाही, पावत्या फाडल्या नाही कोणी. तर जे कोणी येतील, जे कोणी इच्छुक असतील ते क्लासला येतील आणि त्यांना सर्वांना सहाय्यक असं म्हटलं जायचं. पहिल्यांदा सहाय्यक, सगळे सहाय्यक होते आणि सहाय्यक झाल्यानंतर मग त्यांना असं वाटत होतं की आपण आता अजून थोडीशी प्रगती केली पाहिजे, अजून शिलाच्या आचरणामध्ये सफलता आणली पाहिजे. असं जेव्हा त्याला वाटायचं तर त्यावेळेस ते मग मित्र व्हायला लागले, मित्र दीक्षा व्हायला लागल्या. आणि लोकमित्रांना खूप आनंद झाला की पहिल्यांदा 5 मित्र झाले 1979 ला. त्याच्यानंतर 5 मित्र झाले आणि तो संघ दिन होता आणि 2 महिलांची मित्र म्हणून दीक्षा होती. मला आठवता तो प्रसंग. संघ दिन होता, कार्तिक पौर्णिमा ज्याला म्हणतो आपण, तर तो ऐतिहासिक संघ दिन होता. लोकमित्र त्या 2 महिलांना मित्र म्हणून दीक्षा देणार होते. त्यावेळेस अनेक एक हॉल होता, वरांडा होता आणि त्या वरांड्यामध्ये हा कार्यक्रम झालेला होता. त्याच्यामध्ये एक जेलर होते. ते जेलर उठून उभे राहिले आणि म्हटले ह्या 2 महिलांनाच का मित्र, का आम्ही काय शत्रू आहेत का तुमचे? हेच मित्र झाले 2 आणि आम्ही शत्रू आहेत का? आणि तो उठून गेला जेलर. पुणे जेलचा तो जेलर होता, मोठा माणूस, जाधव नाव होतं. उठून गेले म्हणे काय बाका तुम्ही मित्र करायला आणि आम्ही काय शत्रू का तुमचे? त्यांना माहितच नाही की हे मित्र दिशा काय भानगडे. कारण म्हणायचं फक्त मित्र मित्र होणार आहे. ते म्हणतात मित्र आम्ही मित्र जाऊ म्हणले. लोकमित्र म्हणले यांच्या घरी जाऊ म्हणले. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे त्या जाधवांच्या घरी गेलो. मोठा वाडा होता, मोठा बंगला त्याचा. जेलर म्हणजे काय, घरी गेलो, सगळे चहापान केलं त्यांनी आणि त्यांना समजावून सांगितलं की हे मित्र म्हणजे आपले जनरल मित्र नाही. तर या ठिकाणी इथं एक समारंभ होतो आणि त्याच्यामध्ये मित्र म्हणून दीक्षा दिली जाते. तर हा तुम्ही जर नियमित येऊ लागला तर तुम्ही पण मित्र व्हा. तर आता तुम्ही सगळे सहाय्यक आहात असं जेव्हा लोकमित्रांनी समजावून सांगितलं त्यावेळेस मग ते जरा शांत झाले आणि मग ते क्लासेसला यायला लागले. नाहीतर ते म्हणू लागले की हा संघ म्हणजे हा बायकाच गोळा करायला लागले असं म्हणायला लागलं. तर त्यावेळेस अनेक अशा अडचणी निर्माण झालेल्या होत्या, अनेक लोकांचा विरोध होता. परंतु लोकमित्र आणि पद्मवज्र यांनी भारतामध्ये खूप महत्वाचं काम केलेलं आहे. लोकमित्र चिवरमध्ये होते आणि चिवरमध्ये सायकल चालवणं खूप अवघड काम आहे. कारण की लुंगी असते, सायकलचा दांडा असतो, कसं काय चढायचं वर? सायकलच्या दांड्यावरून ते लुंगी आंतरवस्त्र असतं, ते पाय इकडं कसा टाकायचा? तर ते अगोदरच पाय टाकून घ्यायचे. चालता चालता आपण सायकलवर पाय टाकतो ना, तर ते त्यांना जमायचं नाही. अगोदर उभे राहते, उंची जास्त असल्यामुळं ते सायकल जरा वाकडी करायचे, पाय इकडे टाकून ते बसायचे आणि मग सायकलवर त्यांचा पूर्ण पुण्यामध्ये प्रवास असायचा.
लोकमित्र पद्मवजरे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आता मी पद्मवजरेंना भेटलो, इंग्लंडला गेलो होतो मी 2 वेळेस आमची त्यांनी भेट झाली. आम्ही 1.5 तास बोलत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जुन्या ज्या आहेत त्या आठवणींना उजाळा मिळालेला होता. पद्मवजरे माझे फार जवळचे मित्र आहेत, तर खास त्यांच्यासाठीच मी त्या पद्मलोकामध्ये शिबिरासाठी गेलेलो होतो. असो, तर भंतेंनी या ठिकाणी जी संघाची स्थापना केलेली आहे आणि भारतामध्ये जी काही स्थापना झालेली आहे, तर त्याचा केंद्रबिंदू कोणता आहे? तर त्याचा केंद्रबिंदू आहे शरणगमन. शरणगमन हा महत्वाचा भाग आहे की जोपर्यंत तुम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जात नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही खऱ्या अर्थानं बौद्धच होऊ शकत नाही. आपण पाहतो की अनेक संघ आहेत. काही ठिकाणी धम्म आहे, काही ठिकाणी बुद्ध आहेत आणि काही ठिकाणी संघ आहे, बाकीचे 2 नाही आहेत. तर जिथं 3ही आहेत, अशा ह्या 3ही रत्नांना धरून जो शरणगमन करतो तो तोच खऱ्या अर्थानं बौद्ध होतो. आणि ही जी संकल्पना आहे भंतेंनी पहिल्यांदा मांडलेली आहे आणि या शरणगमनावर भंतेंनी 1950 सालापासून जोर दिलेला आहे की शरणगमन महत्वाचं आहे. जसं आता सांगितलं की पद्मसेनाने की शरणगमन हे महत्वाचं आहे. तुमची लाईफस्टाईल महत्वाची नाही, तर गोइंग फॉर रेफ्युज इज इम्पॉर्टंट. शरणगमन महत्वाचं आहे, तुमची जीवन शैली कशी आहे हे जास्त महत्वाचं नाहीये. आता हे जे केंद्र आहे, ज्याला आता आपण त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणतो किंवा त्रिरत्न बौद्ध संघ म्हणतो, हे जे केंद्र आहेत तर हे स्वायत्त आहेत, इंडिपेंडेंट आहेत. वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत आणि वेगवेगळ्या ट्रस्टनं वेगवेगळे जे संघ आहेत, जे केंद्र आहेत ते निर्माण केलेले आहेत, ज्याला आपण त्रिरत्न बौद्ध महासंघ असं म्हणतो. याची संख्या आज तागायत आजच्या घडीला जर पाहिली तर असं म्हणतात की जवळजवळ 27 देश आहेत आणि 55 ते 60 च्या आसपास हे केंद्र आहेत. इतके भारत म्हणजे पूर्ण जगामध्ये 5ही खंडामध्ये हे संघ किंवा हे जे केंद्र आहे ते निर्माण झालेले आहे. विशेष म्हणजे टर्की ज्याला म्हणतो, कट्टर मुस्लिम देश आहे, तर तुर्कस्तान मध्ये देखील आपला संघ आपले धर्मचारी गेलेले आहे. एक तुर्की धर्मचारी झालेला आहे, तो आता तिथं कार्य करतो आहे. तो मला भेटलेला होता मागच्या भेटीमध्ये, तर तो आता तुर्कस्तानला गेलेला आहे, ज्याला आपण टर्की म्हणतो, आता तिथं गेलेला आहे. तिथं आता धर्मकार्य सुरू केले. रशियामध्ये आपलं धर्मकार्य सुरू आहे, पोलंडला आपलं धर्मकार्य सुरू आहे, फ्रान्समध्ये आपलं कार्य सुरू आहे, अनेक देशांमध्ये आपलं कार्य सुरू आहे. तिथं इंग्लिश सुद्धा त्यांना येत नाही आणि इंग्लिश लिटरेचर आहे ते इंग्लिशमध्ये आहे. आता आपल्याकडे मराठीमध्ये, हिंदीमध्ये भरपूर लिटरेचर आहे. पोलंडमध्ये एक जण आहे, त्याला पोलिश भाषा येते. दुसरं ब्राझीलमध्ये आपलं केंद्र आहे, ब्राझीलमध्ये त्या लोकांना ते पोर्चुगीज भाषा बोलतात तिथं. म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांना इंग्रजी पण येत नाही, हिंदी मराठीचा तर सोडाच, परंतु इंग्रजी पण येत नाही, असेही लोक संघाकडे वळलेले आहेत. स्पॅनिश भाषा बोलणारे खूप लोक आहेत. मेक्सिको जो आहे तो पूर्णपणे स्पॅनिश बोलणारे आहेत. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. तर आपलं भंतेंचं साहित्य जे आहे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट होत आहे आणि तिथं लोक जे आहे ते संघाकडे वळत आहेत. आजच्या ह्या घडीला आपण जर पाहिलं तर आज आपल्या संघामध्ये आता मागच्याच वर्षामधचा जर आढावा आपण घेतला, 25-26चा आढावा घेतला, तर ह्या 25-26च्या वर्षामध्ये 66 धर्मचारी आणि धर्मचारिणी निर्माण झालेले आहेत. 66. आता याच्यामध्ये काही ला सस्पेंड केलेलं असतं, काही कारणानिमित्त, काहींना ते काही निघून गेलेले असतात, असे पण पुन्हा एका संघामध्ये आलेले आहेत. तर एक जण निघून गेलेला होता, पुन्हा संघामध्ये आलेला आहे, असे एक जण आहेत. दोघांना सस्पेन्शन केलेलं होतं, ते सस्पेन्शन
काढलेलं आहे आणि ते दोघं पुन्हा संघामध्ये दाखल झालेले आहेत आणि ह्या 66 मध्ये 14 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे आणि 4 लोक काढून टाकण्यात आलेले आहेत काही कारणास्तव. तर असे 66 या एका वर्षामध्ये ब्रह्मचारी झालेले आहेत. एकूण संख्या भारतामध्ये ब्रह्मचारींची संख्या 995 आहे. आज मितीला 995 ब्रह्मचारिणी आहेत. त्याच्यामध्ये 246 ब्रह्मचारिणी आहेत आणि 749 ब्रह्मचारी आहेत. अशा प्रकारे 995 जवळजवळ 1000 म्हणू आपण असे ब्रह्मचारी भारतामध्ये आहेत. म्हणजे आता भारतातली संख्या जी आहे तर ती तिकडे 2 पट जर 3 पट केले तर 2 पट तिकडे आहेत आणि 1 पट आपल्याकडे आहे. अशा प्रकारे हा 2/3 तिकडे आहेत तर 1/3 भारतामध्ये आहेत. अशा प्रकारे ही भारताची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. आता हे जे सभासद होतात, हे जे संघ सदस्य होतात, तर त्याच्यामध्ये ज्यांना आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो, व्यक्ती म्हणतो, अशा ह्या व्यक्ती जेव्हा निर्माण होतात तेव्हाच संघाची स्थापना होते असं म्हटलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये आपण म्हटलं की जे अरहंत आहेत त्यांचाच तो संघ निर्माण झालेला आहे. तसंच या संघामध्ये देखील व्यक्ती जोपर्यंत निर्माण होत नाही, जोपर्यंत ब्रह्मचारी निर्माण होत नाही, परिणामकारक शरणगमन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो संघाचा सदस्य होत नाहीये. आणि अशा प्रकारे आपण व्यक्तीवर जास्त जोर दिलेला आहे. व्यक्ती आणि समूह ह्या 2 गोष्टी जर आपण वेगळ्या केल्या तर समूहामध्ये अनेक लोक असतात, समूह फार मोठा असतो, पण व्यक्ती ह्या फार थोडे असतात. तर तशा पद्धतीनं आज इतके वर्ष झाले, जवळजवळ 59 वर्ष झालेले आणि संपूर्ण जगामधली संख्या जर आपण पाहिली तर 3500च्या वर ब्रह्मचारी नाही आहेत. म्हणजे एवढा वेळ जवळजवळ 60 वर्षाचा कालावधी गेला तरी 3500 पर्यंत ब्रह्मचारी झालेले आहेत. भारतामध्ये त्या मानाने या जवळजवळ 1000 लोक ब्रह्मचारिणी झालेले आहेत. तर हा संघ जो आहे तो व्यक्ती निर्माण करत असतो. आता केवळ वेगवेगळे हे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे सेंटर्सच आहेत असे नाही, तर शिबिर केंद्र देखील या ठिकाणी पूर्णपणे ध्यान साधना करणारे लोक आहेत, काही एकांतवास करणारे लोक आहेत. मी इंग्लंडला पाहिलेले की 3-3 वर्ष एकांतवास करणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. 6-6 महिने एकांतवास करणारे लोक आहेत, ध्यान करणारे लोक आहेत, पूर्णपणे ध्यानामध्ये आपलं आयुष्य पूर्णपणे खर्ची घालणारे असे अनेक लोक निर्माण झालेले आहेत. आणि असं आपण म्हणू शकतो की अनेक श्रोतापन्न असू शकतील आणि त्याच्या पुढच्या अवस्था गाठलेले लोक सुद्धा असू शकतील, परंतु ते आपल्याला सांगता येणार नाही, कारण आपण जोपर्यंत श्रोतापन्न होत नाही तोपर्यंत दुसरा श्रोतापन्न आहे की नाही हे आपल्याला कळणार नाहीये. तर अशा रीतीनं हा संघ जो आहे तर तो समाजाचा आता केंद्रबिंदू झालेला आहे, नव समाजाचा केंद्रबिंदू झालेला आहे. आज आपण पाहतो की संघामध्ये जेव्हा लोक संघाकडे बोट दाखवतात तेव्हा म्हणतात की हा आचरणशील लोकांचा संघ आहे. आणि अशा आचरणशील लोकांच्या संघामध्ये जर कोणी गालबोट लावलं तर मग त्याची काही खैर नसते, कारण त्याचं सस्पेन्शन सुद्धा होऊ शकतं, त्याला संघामधून काढून टाकण्यात सुद्धा येऊ शकतं. परंतु अशी अवस्था सहसा निर्माण होत नाही. परंतु असे स्ट्रिंजंट ऍक्शन्स जे आहेत त्या पण घेतल्या जातात की शिलाचरणावर जास्त जोर दिला जातो. शिलाचरणी जर नसेल तर तुम्ही दुसऱ्याला उदाहरण देऊ शकत नाही. आणि म्हणून शील, समाधी आणि प्रज्ञा या ज्या 3 अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये हा संघ जातो आहे आणि ह्या संघामधून अनेक लोक जे आहेत ते निर्माण होत आहेत. एक ब्रह्मचारी आहे आणि एक शिबिर केंद्रावर तो त्या शिबिरामध्ये दाखल व्हायला गेलेला होता. माझ्यामधली ही घटना आहे. माझ्यामध्ये लोकांनी सांगितलं की इथं काहीतरी भाषणबाजी होणार आहे आणि इथं मारामारी होणार आहे, इथं तुम्ही पोलीस बंदोबस्त पाठवा. कोण सांगितलं? तर भरपूर पोलीस आले माझ्यामध्ये. आता शिबिर केंद्रावर कधी कोणी पोलीस येत नाही. ते पोलीस आले आणि म्हणाले इथं काय आहे? तर ते ब्रह्मचारी होते, अमोघ वीर आपल्या नांदेडमध्ये आलेले ते आता वाढले ते अमोघ वीर होते त्या ठिकाणी. ते पोलिसांना म्हणले इथं शिबिर आहे, इथं काही भाषण होणार आहे का? मोठं काही नाही, कोणी लिडर बिडर आलेले आहेत काय?
भांडण होणार कसं आम्ही ऐकलं, आम्हाला पोलीस बंदोबस्त द्यायला सांगितलंय. म्हणे इथं काही भांडण काही होणार नाही बाबा, पण तुम्हाला आता पोलीस बंदोबस्त दिलाय तर राहा तुम्ही इथं, तुमच्या खाण्यापिण्याची आम्ही व्यवस्था करतो, सगळं काही करतो, तुमची झोपायची व्यवस्था करतो, पण आम्हाला पोलिसांची काही गरज नसते. ते म्हणाले असं आहे का, मग आम्ही जाऊ काय? म्हणले जा, तुम्हाला जायचं असेल तर जा म्हणले, मग आमची हाजरी लावून टाकतो आम्ही, सांगतो की हे लोक आले होते गेले निघून, असं सांगतो म्हणे. तर त्यावेळेस तो धर्मचारी त्या पोलिसांना म्हणाला की इथं माणसं घडवण्याचा कारखाना आहे, हे शिबिर केंद्र म्हणजे माणसं घडवण्याचा कारखाना आहे, इथं भांडणं बिडणं होत नाही, इथं भांडणं झालेली मिटवली जातात, इथं एक दिलानं माणसं राहतात, तेव्हा तुम्ही इथं काही काळजी करू नका. त्यात महिला पण होत्या, कॉन्स्टेबल, त्या पण आलेल्या होत्या. मग त्या म्हणल्या की आता जातो आम्ही घरी, आमची ड्युटी संपली असं समजतो, गेल्या त्या घरी निघून. तर हा संघ जो आहे तो माणूस घडवण्याचा कारखाना आहे असं जे म्हटलं जातं, त्या एक धर्मचारीने जे उद्गारले शब्द ते खरंच फारच महत्वाचे आहेत की हा संघ जो आहे तो माणसं घडवण्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी शिबिर होतात, लोक बदलवण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी जे लोक आलेले आहेत त्यांच्या दारू सुटलेले आहेत, त्यांच्या तंबाखू सुटलाय, गुटखा सुटलाय, सगळंच काही सुटलंय. आज आपण पाहतो की याच्यामुळे सगळं समाज जो आहे तो विस्कळीत झालेला आहे. परंतु संघामध्ये जे जोडलेले आहेत तर ते म्हणतात की खरंच आम्ही धन्य आहोत की आमचा संसार जो आहे तो सुखानं चाललेला आहे. त्याचं कारण आहे की इथं आचरणशील माणसं घडवली जातात, कारण आचरणशील माणूस आपोआप घडत नाही, तो स्वतःही घडवून घेण्यासाठी तयार असायला पाहिजे आणि घडवण्यासाठी त्याला मार्गदर्शन जे आहे ते पण त्याला मिळायला पाहिजे. तर ही गोष्ट या ठिकाणी होते आहे आणि म्हणून हा जो संघ आहे हा नवसमाजाचा केंद्रबिंदू आहे असं आपण म्हणू शकतो. त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणजे नवीन आपला संघ जो आहे, नवीन समाज जो आहे त्याचा हा केंद्रबिंदू मानला जातो आणि हा केंद्रबिंदू आपण त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याला जास्तीत जास्त त्या समाजामध्ये आपण नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे जर झालं तर निश्चितपणे बाबासाहेब म्हणतात की जग बदलायचं आहे, परंतु जग कसं बदलायचं? जग म्हणजे कोण आहे? जगामध्ये राहणारे लोक आहेत, तर लोक बदलले पाहिजे. जोपर्यंत लोक बदलत नाहीत तोपर्यंत समाज बदलणार नाही, आणि समाज बदलणार नाही तर जग देखील बदलणार नाही. आणि म्हणून केंद्रबिंदू कोण आहे? व्यक्ती आहे. त्याचा व्यक्ती हा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक माणूस हा त्याचा केंद्रबिंदू आहे. तो बदलला तर समाज बदलेल, आणि समाज बदलला तर जग बदलेल, देश बदलेल, जग बदलेल. म्हणून बदलण्याची आपण भाषा करतो की मला समाज बदलायचा आहे, अमुक बदलायचं आहे, तर त्याची सुरुवात कुठून होणार आहे? तुमच्याकडून होणार आहे. तुम्ही बदला म्हणजे जग बदलेल. बाबासाहेब म्हणूनच म्हणतात की सर्व लोकांची मन बदलण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं मन बदला. तुमचं मन हा तुमचा केंद्रबिंदू आहे. तुमचं मन बदललं तर तुम्ही बदललात तर समाज बदलला, आणि समाज बदलला तर जग बदललं. आणि म्हणून याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. आपण बदलण्याचा प्रयत्न करूया. आपण बदलतोच आहोत, परंतु अधिकाधिक स्वतःला बदलवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि हा संघ जो आहे तो समाजाचा एक अविभाज्य घटक बनला पाहिजे. समाजाला बदलवण्यासाठी एक अविभाज्य घटक बनून तो काम करतो आहे, अशा पद्धतीचा तो बनला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. मला जाता एवढंच सांगायचं आहे की धम्ममित्र झाले म्हणजे घरीच बसले, धम्मसहाय्यक झाले म्हणजे कधी आले कधी नाही आले, धम्मचारी झाले म्हणजे घरीच बसले, तर घरी बसून तुम्ही काही संघ वाढवू शकणार नाही. तुम्हाला बाहेर पडावंच लागेल, तुम्हाला समाजामध्ये जावंच लागेल. सगळेच लोक तुमच्यासारखंच बोलतील असं नाही, तुमच्या विरुद्ध देखील बोलतील, तर ती सहन करण्याची शक्ती देखील तुमच्यामध्ये आली पाहिजे. कोणी तुम्हाला जर काही वाईट बोललं तर तुम्ही वाईट वाटता कामा नये. तुम्ही त्याला समजावून सांगा की बाबा रे, तू बोलतो ते अज्ञानातून बोलतो आहेस, तर तुझं अज्ञान नष्ट होऊ शकतं, परंतु या संघामध्ये दाखल झाला तर हे सगळं काही होऊ शकेल. तर आपणाला समाज बदलवायचा आहे,
पण बदलायचे कोणाला? मलाच बदलायचं आहे. तर मी बदललो तर समाज बदलेल, अशा पद्धतीनं आपण कार्य करायचं आहे. आणि आपण आता घरी बसायचं नाही. बघतो की घरीच बसायला सगळे. मित्र झाला तोही घरीच बसला, सहाय्यक आला तोही येतो आपल्याला कोण विचारणार आहे, तोही घरीच बसला. धर्मचारी झाले तेही घरीच बसायले. आता मग बाहेर कोण पडणार आहे? बाहेर आपणच पडायचंय, आपणालाच बाहेर जायचं आहे, आपणालाच लोकांमध्ये जायचं आहे. आणि आपल्याला बाबासाहेबांचं उर्वरित काम पूर्ण करायचं. मला माझा समाज बदलवायचा आहे. तर ते काम आपण जर हाती घेतलेलं असेल तर ते पूर्ण करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही स्वतः अगोदर बदललं पाहिजे. नाहीतर समाजच बदलायचा म्हणून इकडं जाण तिकडं जाण ध्यान नाही, काय नाही. मग कधी कधी गुटखा येईल आपल्या वाट्याला, कधी कधी तंबाखू येईल. जाऊ द्या ना, काय समाजाला बदलायला वाटल्यामध्ये एवढं केलं तर काय फरक पडतो असं म्हणून पुन्हा रे माझ्याकडे असं होता कामा नये. काही मित्र जे आहेत त्यांना वाटतं की मी पुढे जाऊच नाही, काही हरकत नाही, मी मित्र म्हणूनच राहावं, खूप चांगली गोष्ट आहे. पण काही जणांना निश्चित वाटतं की मला मित्रांच्या पुढे जायचं आहे, मला अजून अभ्यास करायचा आहे, मला अजून विकसित व्हायचं आहे. तर या सर्वांसाठी इथं संधी आहे. तुम्ही मित्र राहिला तरी चांगला आहे, ब्रह्मचारी राहिला तरी चांगला आहे. ब्रह्मचारी जो आहे तो परिणामकारक संगम त्याचं सातत्यानं त्याला चेक केलं पाहिजे. मित्र आहे तर मी मित्र होण्यासाठी मला स्वतःला चेक केलं पाहिजे की मी प्रतिज्ञा घेतली होती 2-3 त्या चालू आहेत का. तर त्या प्रतिज्ञा आपण वारंवार जे आहेत त्या तपासून बघायच्या आहेत. मी आपला खूप वेळ घेतलेला आहे. मला आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम.